जय महाराष्ट्र मंडळी. 6 खासदारांनी साथ सोडली आणि त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी आमदारांची तातडीची बैठक बोलावली. पण या महत्त्वाच्या बैठकीत 4 आमदार गैरहजर राहिले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आलं. खासदारानंतर आता आमदारही फुटणार का? गैरहजर राहिलेले हे 4 आमदार नेमके कोण आहेत? त्यांचा शिंदे गटाशी काही संपर्क आहे का? की त्यांच्या अनुपस्थितीमागे वेगळंच कारण आहे? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्धव ठाकरेंच्या बैठकीत गैरहजर राहिलेल्या 4 आमदारामागची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलं होतं. मुद्दा नंबर 1, बैठकीचं महत्त्व एवढं का होतं? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जाते. याच पार्श्वभूमीवर पक्षातील आमदारांची मनस्थिती जाणून घेण्यासाठी आणि संघटना मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवालय येथे आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. ही केवळ नियमित बैठक नव्हती, तर खासदारांच्या बंडानंतर पक्षातील एकजूट दाखवण्याचा आणि आगामी राजकीय रणनीती ठरवण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. मुद्दा क्रमांक 2, 4 आमदार गैरहजर राहिल्याने चर्चा का रंगली? बैठकीला बहुतेक आमदार उपस्थित होते, मात्र 4 आमदार गैरहजर राहिल्याचं समोर आलं. सामान्य परिस्थितीत एखादा आमदार बैठकीला गैरहजर राहणं ही मोठी बातमी ठरत नाही. पण ज्या दिवशी 6 खासदारांनी पक्ष सोडला, त्याच दिवशी 4 आमदार अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या बुवाया उंचावल्या. राजकीय निरीक्षकांच्या मते अशा संवेदनशील काळात पक्ष नेतृत्वाने बोलवलेल्या बैठकीला गैरहजर राहणं हे चर्चेचं कारण ठरणं स्वाभाविक आहे. मंडळी, मुद्दा क्रमांक 3, गैरहजर राहिलेले 4 आमदार नेमके कोण आहेत? बैठकीला अनुपस्थित राहिलेल्यामध्ये कलिना मतदारसंघाचे आमदार संजय पोतनीस, परभणीचे आमदार राहुल पाटील, वणीचे आमदार संजय दरेकर आणि विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांचा समावेश होता. या चौघांची पक्षातील भूमिका आणि राजकीय वजन लक्षात घेता त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा अधिक रंगली. विशेषतः काही आमदारांचा मतदारसंघ हा नुकतेच पक्षांतर केलेल्या खासदारांच्या प्रभाव क्षेत्रात असल्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं. मुद्दा क्रमांक 4, संजय पोतनीस यांची अनुपस्थिती का चर्चेत आली? संजय पोतनीस हे मुंबईतील उद्धव ठाकरे गटाचे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार मानले जातात. 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली तेव्हाही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. त्यानंतरच्या कठीण काळातही ते पक्षासोबत ठामपणे उभे राहिले. कलिना मतदारसंघातून ते सलग 3 वेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. मात्र पोतनीस यांनी वैयक्तिक कामामुळे बैठकीला उपस्थित राहता आलं नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मुद्दा क्रमांक 5, राहुल पाटील यांच्या अनुपस्थितीची चर्चा जास्त का? परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वाधिक चर्चा झाली, कारण परभणीचे खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांनी नुकतंच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत त्याच जिल्ह्यातील आमदार बैठकीला गैरहजर राहिल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. मात्र राहुल पाटील यांनी स्पष्ट केलं की ते परभणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या आगामी दौऱ्याची तयारी आणि स्थानिक राजकीय कार्यक्रमामध्ये व्यस्त होते. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहता आलं नाही. मुद्दा क्रमांक 6, संजय दरेकर कोण आहेत आणि त्यांची भूमिका काय? संजय दरेकर हे उद्धव ठाकरे गटातील तुलनेने नवे आमदार आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपची माजी आमदार संजीव रेड्डी बोडकुरवार यांचा पराभव करत मोठा राजकीय विजय मिळवला होता. विदर्भातील वणी मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार बनलेल्या दरेकर यांची अनुपस्थिती ही चर्चेत आली. मात्र त्यांच्या जवळच्या सूत्रांच्या मते काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यांना बैठकीला उपस्थित राहणं शक्य झालं नाही. मुद्दा क्रमांक 7, सुनील शिंदे यांच्या गैरहजेरीचं महत्त्व काय? सुनील शिंदे हे उद्धव ठाकरे गटाचे मुंबईतील अत्यंत विश्वासू आणि वरिष्ठ नेते मानले जातात. 2022च्या बंडानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवली होती. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा झाली. मात्र त्यांनी मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे बैठकाला जाता आलं नसल्याचं सांगितलंय. मुद्दा क्रमांक 8, पक्ष नेतृत्वाची सर्वात मोठी चिंता काय? 6 खासदारांच्या बंडानंतर पक्ष नेतृत्वाची सर्वात मोठी चिंता म्हणजे आणखी कुणी पक्ष सोडणार का? यामुळेच बैठकीत
उपस्थित आमदारांना विशेष सूचना देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. बंडखोर खासदारांच्या संपर्कात राहू नका आणि पक्षाशी नियमित संपर्क ठेवा, असे संदेश आमदारांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावरून पक्ष नेतृत्व सध्या किती सावध आहे त्याची कल्पना येते. मुद्दा क्रमांक 9. पुढील काही दिवस राजकीयदृष्ट्या का महत्त्वाचे आहेत? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मुंबई महापालिका निवडणूक आणि इतर राजकीय घडामोडी लक्षात घेता पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जर आणखी एखादा आमदार पक्ष सोडला तर त्याचा मोठा राजकीय संदेश जाऊ शकतो. दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरे आणि बैठका घेण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे पुढील राजकीय हालचालींवर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुद्दा क्रमांक 10. या संपूर्ण घडामोडीचा सर्वात मोठा संदेश काय? या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट दिसते. 6 खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. 4 आमदारांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं असलं तरी सध्या तरी या आमदारांनी कोणत्याही बंडाची चिन्ह दाखवलेली नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षातील घडामोडी पाहता कोणतीही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. म्हणूनच या 4 आमदारांची अनुपस्थिती ही केवळ योगायोग होती का, की भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडींची नांदी याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, या संपूर्ण घडामोडीकडे जर पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, 6 खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटात सावधगिरीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गोष्ट दुसरी, 4 आमदारांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि गोष्ट तिसरी, आगामी काही दिवसातील राजकीय हालचाली महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरू शकतात. मंडळी, आता तुम्ही सांगा, 4 आमदारांची अनुपस्थिती हा केवळ योगायोग आहे का, की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच राजकीय गोष्टी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी 57च्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.